देशाचं नेतृत्व करण्यासारखं आता अभ्यास करणं, त्याच्या पाठीमागे धावपळ करणं, संघर्ष करायचं ज्याच्याकडे स्किल आहे तर ते आपले राहुल गांधी साहेब हे आपण 100% कारण शिकलेला फॉरवर्ड माणूस आहे. हा फॉरवर्ड माणूस आहे. लगेच कुठल्या पण देशामधला अभ्यास करू शकतो. त्याला आता राज्यामध्ये आता गेल्या 15 वर्षापासून तिसरा टर्म चालू आहे. काय डेव्हलप केलेत मला तर आतापर्यंत कळलं दिसलं नाही. फक्त मी सोशल मीडियावर बघतो हे ते. आता तर परवा मी राज ठाकरे साहेबांचं एक इंटरव्ह्यू नाही भाषण चालू होतं. त्यांनी सभा होत्या, सभेमध्ये त्याने एक मोदीचं ऍड दाखवलं. म्हणजे भारतीय जनता पार्टी, बीजेपी सरकार, मोदी सरकार हे अमुक 7.5% लोकांना गरिबीच्या रेषेवरनं वर आणलंय. तर एका फॅमिलीचं फोटो लावून ऍड होतं. तर राज ठाकरे साहेबांनी आणि मनसेने काय केले, त्या फॅमिलीला भेटून त्यांचे विचारपूस केले. त्यांनी काय म्हणले, हे फोटो कधी लावले मला माहिती नाही, आम्ही आमचं फॅमिली फोटो फेसबुकवर टाकलो, तिथनं उचलले आणि हे IT सेल वाले सरकारच्या योजनेवर लावून टाकले. असं काम केल्यावर कसं होणार आहे? मला काय म्हणायचं, आता तर देशामध्ये जर डेव्हलपमेंट किंवा रोजगार, शिक्षणाबद्दल जर कोण आता अभ्यास करत असेल किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करत असेल तर एकमेव राज ठाकरे आपले तर आहेच, अभ्यासू आहेत. म्हणजे देशाचं नेतृत्व करण्यासारखं आता अभ्यास करणं, त्याच्या पाठीमागे धावपळ करणं, संघर्ष करायचं ज्याच्याकडे स्किल आहे तर ते आपले राहुल गांधी साहेब हे आपण 100% कारण शिकलेला फॉरवर्ड माणूस आहे. हा फॉरवर्ड माणूस आहे. लगेच कुठल्या पण देशामधला अभ्यास करू शकतो. त्याला आता मला काय सांगायचंय, साधा आमच्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लेवलवर आपण एक खेळाडू देऊ शकलो नाही. एवढं माझ्या अनुभवातून मला तर माहिती नाही सर, तुम्हाला असेल तर. कारण ह्या जिल्ह्यामध्ये 3 आमदार, आता 4 आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे. गेल्या वेळेला 5-5 टर्म आमदार आहेत. त्यांनी बाकी जिल्ह्याचं जाऊ द्या, त्यांच्या मतदारसंघामध्ये असं एक खेळाडूचं टीम असू दे किंवा 1-2-3 खेळाडूंना राष्ट्रीय लेवलवर पाठवले असं काही